माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि माझे हात थरथर कापत होते. माझ्या पतीच्या हातात काही फोटो होते जे कोणीतरी प्रिंट करून आमच्या घराच्या पत्त्यावर पाठवले होते. त्या फोटोमध्ये मी एका अनोळखी पुरुषासोबत उभी होते. माझे कपडेही तसे नव्हते जसे मी प्रत्यक्षात घालत असे आणि माझ्या चेहऱ्यावर असे हास्य होते जे माझे स्वतःचे वाटत नव्हते. माझ्या पतीची नजर त्या फोटोवर खिळली होती आणि त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. माझे हृदय इतक्या जोराने धडधडत होते की मला वाटत होते जणू त्याचा आवाज पूर्ण खोलीत गुंजत आहे. माझे ओठ सुकले होते आणि मी भीतीने त्यांच्याकडे पाहिले, पण जिभेतून एक शब्दही बाहेर पडू शकला नाही. माझ्या मनात एकच विचार वारंवार येत होता की आज सगळे काही संपून जाईल. ते नक्कीच म्हणतील की तुझे सामान उचल आणि या घरातून चालती हो, किंवा कदाचित ते मला स्पष्टीकरण देण्याची एकही संधी देणार नाहीत. खोलीत काही क्षणांची अशी शांतता पसरली की भिंतीवर लागलेल्या घड्याळाची टिकटिकसुद्धा खूप वेगाने जाणवू लागली. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मी हिंमत करून हळूच म्हटले, मला माहीत नाही हे सगळे कोणी केले आहे, पण मी शपथ घेऊन सांगते की हे सर्व खोटे आहे. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही आणि ते शांतपणे त्या फोटोंना पाहत राहिले. मग अचानक त्यांनी आपल्या हातातील सर्व फोटो हवेत उडवून दिले आणि त्या कागदाचे तुकडे पूर्ण खोलीत विखुरले गेले. पुढच्या क्षणी त्यांनी मला आपल्याकडे खेचले आणि घट्ट मिठी मारली. मी आश्चर्याने पूर्णपणे स्तब्ध झाले. मला विश्वासच बसत नव्हता की हे सर्व काय झाले आहे. मी विचार केला होता की मला ओरडा बसेल, माझ्यावर आरोप केले जातील आणि कदाचित माझे घर तुटेल. पण येथे तर सर्व काही माझ्या विचाराच्या अगदी उलट घडत होते. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसत म्हणाले, हे जग आपल्याला एकमेकांपासून दूर करण्यासाठी काय काय नाही करणार. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले, पण माझ्या चेहऱ्यावर हास्य येऊ शकले नाही. लाजेने माझी नजर झुकली होती आणि माझा आवाज अजूनही कापत होता. मी विचारले, तुम्हाला खरोखरच माझ्यावर संशय आला नाही का? ते हसले आणि म्हणाले, जर मला तुझ्यावर संशय घ्यायचा असता तर मी तुझ्या डोळ्यात पाहण्याऐवजी या कागदाच्या तुकड्यांवर विश्वास ठेवला असता. मी गप्प राहिले तेव्हा ते पुन्हा म्हणाले, आता का लाजत आहेस आणि या सर्व गोष्टी सोडून दे. मी हळूच विचारले, शेवटी हे लोक कोण आहेत जे हे सर्व करत आहेत? त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, जे कोणी असतील त्यांना जे करायचे आहे ते करू दे, कारण मला स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे. मला माहीत आहे की हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AIचा काळ आहे आणि असे फोटो बनवणे आता अवघड राहिले नाही. हे सर्व बनावट आहेत आणि मी ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणतो. मी काळजीने म्हटले, पण हे आमच्या घरापर्यंत कसे पोचले? त्याने हसून उत्तर दिले, आमच्या घराचा पत्ता माहीत असणे कोणती मोठी गोष्ट नाही. जे आपल्याला नुकसान पोचवू इच्छितात ते दरवाजापर्यंत तर येऊ शकतात, पण माझ्या हृदयापर्यंत ही फालतूगिरी कधीच पोचू शकत नाही. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, कारण माझ्या हृदयात फक्त तू राहतेस आणि तिथे कोणत्याही खोट्या गोष्टीला जागा नाही. हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू आणखी वेगाने वाहू लागले. यावेळी हे अश्रू भीतीचे नव्हते तर एका अद्भुत शांततेचे होते. मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि त्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच विचार फिरत होता की जर त्यांच्या जागी दुसरा कोणताही पुरुष असता तर कदाचित या वेळेपर्यंत त्याने मला घटस्फोट दिला असता किंवा माझी एकही गोष्ट न ऐकता मला माहेरी पाठवून दिले असते. पण माझ्या आयुष्यात असा पती आला होता ज्याने फोटोवर नाही तर माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवला. आरोपाऐवजी विश्वासाची निवड केली आणि रागाऐवजी प्रेमाची. मी त्यांच्या छातीशी डोके लावून हा विचार करत होते की शेवटी हे सर्व कसे सुरू झाले. ही गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते. गोष्ट अशी आहे की माझे आई वडील या जगात नव्हते आणि अतिशय लहान वयातच मी माझ्या मामाच्या घरी राहण्यासाठी आले होते. त्या दिवसापासून माझे आयुष्य जणू बदलून गेले. माझ्यासाठी बालपणाचा अर्थ खेळणे बागडणे नव्हता तर जबाबदाऱ्या बनल्या होत्या. माझ्या मामांना एकच मुलगी होती जिचे नाव श्वेता होते आणि माझे नाव अंकिता होते. माझा रंग सावळा होता. माझी आई गोरी होती, पण माझ्या बाबांचा रंग थोडा गडद होता आणि कदाचित मी त्यांच्यावर गेले होते. पण आमच्या समाजात सावळ्या रंगाच्या लोकांनाही काही जणू काळी म्हणून चिडवतात. माझ्यासोबतही तेच झाले आणि लोकांनी माझे नाव घेणे सोडून दिले होते. प्रत्येकाच्या जिभेवर एकच शब्द असायचा, काळी किंवा अपशकुनी. मला असे वाटायचे जणू माझे मूळ नाव कधी नव्हतेच. मामीने तर पहिल्या दिवसापासून मला स्वीकारले नव्हते. त्यांच्यासाठी ही भाची नाही तर एक ओझे होते. सकाळी डोळे उघडताच माझ्या वाट्याला कामे येत असत. झाडू मारणे, भांडी घासणे, कपडे धुणे, फरशी पुसणे आणि स्वयंपाक करणे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी काही ना काही काम माझ्या हातात असायचे. जर मी काही क्षण बसले तरी लगेच आवाज यायचा, ए काळी इकडे ये, कुठे मरून गेली आहेस आणि हे काम अजून का झाले नाही? एक दिवसही असा गेला नाही जेव्हा त्यांनी मला प्रेमाने अंकिता म्हणून हाक मारली असेल. हळूहळू माझी हिंमत संपत गेली आणि माझा आत्मविश्वास माझ्यापासून हिरावून घेतला गेला. मी आरशात स्वतःला पाहायचे तर मला
माझा स्वतःचा चेहराही आवडत नव्हता, कारण अनेक वर्ष मला हेच सांगितले गेले होते की माझी सर्वात मोठी उणीव म्हणजे माझा हा रंग आहे. 10वी नंतर मला शिक्षणही सोडावे लागले, कारण मामीने स्पष्ट सांगितले की आता शिकण्याची काही गरज नाही आणि घराची कामे करायची आहेत. यानंतर माझे जग फक्त याच घराच्या 4 भिंतीपुरते मर्यादित राहिले. पण वेळेने मला हे शिकवले की यापेक्षा मोठे दुःख अनाथ असणे आहे. जेव्हा माणसाच्या डोक्यावर आईवडिलांचे छत्र नसते, तेव्हा अनेक लोक त्याला आपल्या इच्छेनुसार वापरू लागतात. माझ्यासोबतही तेच होत होते. मी आता तरुण झाले होते आणि वयाने श्वेतापेक्षा 1 वर्ष मोठीही होते. पण मामीने कधी माझ्या लग्नाचा विचार केला नाही. त्या प्रत्येक वेळी फक्त श्वेताच्या भविष्याची स्वप्न पाहायच्या. एखादे स्थळ आले तर श्वेतासाठी, कोणी कौतुक केले तर श्वेताचे, आणि एखादी भेटवस्तू आली तर तीही श्वेतासाठीच असायची. मी जणू त्या घरात अस्तित्वातच नव्हते. माझ्या मनात अनेकदा एकच इच्छा निर्माण व्हायची की काश माझेही लग्न व्हावे. मला कोणत्याही महालाची इच्छा नव्हती, ना पैशाची, ना मोठ्या गाडीची. मी तर फक्त इतकेच इच्छित होते की माझेही एक घर असावे, जिथे मला कोणी माझे ओझे समजणार नाही, आणि एक पती असावा जो किमान कधीतरी माझ्याशी प्रेमाने बोलेल. भलेही घर छोटे असो आणि परिस्थिती कठीण असो, पण ते माझे स्वतःचे घर असावे. पण मामीचा विचार काही वेगळाच होता. एक दिवस मी त्यांना त्यांच्या एका ओळखीच्या महिलेला सांगताना ऐकले की मी तिचे लग्न का करू. ती माझी फुकटची नोकराणी आहे, जी ना सुट्टी मागते, ना पगार, आणि ना तिच्यावर वेगळा खर्च करावा लागतो. अशा नोकराणीला मी माझ्या हातातून कशी जाऊ देऊ. त्यांची ही गोष्ट ऐकून माझ्या हृदयावर जणू कोणीतरी दगड ठेवला. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणीव झाली की माझी किंमत त्यांच्या नजरेत एका माणसाची नाही, तर एका फुकटच्या मजुराची होती. एक दिवस पूर्ण घराचे वातावरण अचानक बदलले. समजले की शहरातील सर्वात मोठ्या हार्ट सर्जनचे स्थळ आले आहे. ते लोक फक्त पाहायला येत नव्हते, तर जर श्वेता त्यांना आवडली तर त्याच दिवशी अंगठी घालून साखरपुडा करणार होते. मामी वारंवार सांगत होती की माझ्या मुलीचे नशीब पहा की हार्ट सर्जनचे स्थळ आले आहे. असे डॉक्टर लाखो रुपये कमावतात, त्यामुळे आमची मुलगी राज करेल. पैशाचे नाव येताच त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक यायची, आणि त्यांच्यामध्ये पैसाच सर्व काही होता. त्यांना खात्री होती की ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे जगातील प्रत्येक आनंद असो. सकाळी लवकरच मला हुकूम मिळाला की आज पूर्ण घर चमकले पाहिजे आणि एक ना एक कोपरा साफ झाला पाहिजे. जी कामे रोज होत नाही ती देखील आज झाली पाहिजेत. मी शांतपणे कामाला लागले. पडदे धुतले गेले, फर्निचर साफ केले गेले आणि फरशी अनेकदा पुसण्यात आली. स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ तयार होऊ लागले आणि चहा कॉफी सोबत देण्यासाठीही अनेक गोष्टी बनवल्या जात होत्या. हे सर्व मी बनवत होते, पण मला आधीच माहीत होते की पाहुण्यांसमोर मामी हेच सांगतील की हे सर्व श्वेताने बनवले आहे, कारण त्या आधीही प्रत्येक स्थळाच्या वेळी असेच करायच्या. घरात माझी मेहनत असायची आणि कौतुक श्वेताचे व्हायचे, आणि मी शांतपणे सर्व सहन करत राहायचे. त्या दिवशी माझ्यासोबत आणखी एक अडचण होती. सकाळपासून माझ्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. वेदना इतकी जास्त होती की सरळ उभे राहणेही कठीण होत होते. मला वाटत होते की कदाचित पोटात काही त्रास आहे, पण नंतर जाणीव झाली की ती वेदना किडनीच्या बाजूला होती, कारण तो त्रास असा जाणवत होता जणू शरीराच्या आत कोणीतरी लोखंडी सळई खुपसली आहे. प्रत्येक पावलावर वेदना अनेक पटीने वाढत होती. तरीही मी सकाळपासून सतत काम करत होते, कारण मला माहीत होते की जर मी जराही आराम करण्याचा प्रयत्न केला तर मामीला माझ्या वेदनेबद्दल कोणतीही सहानुभूती वाटणार नाही. उलट मला आळशीपणाचा टोमणाच ऐकावा लागेल. सर्व जेवण बनवल्यानंतर मी एक न एक भांडे धुवून त्यांच्या जागेवर ठेवले. मग पूर्ण घराची पुन्हा साफसफाई केली. शेवटी मी फरशीवर सुगंधी पाणी टाकून ती चांगल्या प्रकारे पुसून घेतली, जेणेकरून घरामध्ये छान सुवास पसरेल आणि घर स्वच्छ चमकदार दिसेल. कंबर सरळ करणेही कठीण होत होते, पण मी सतत काम करत होते. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग दुखत होता आणि किडनीच्या बाजूने उठणारी कळ दर काही क्षणाने आधीपेक्षा जास्त तीव्र जाणवत होती. मी बादली एका बाजूला ठेवत होते, इतक्यात घराची बेल वाजली. मामी आनंदाने धावतच दरवाजाकडे गेल्या, कारण ते लोक आले होते. मी लगेच स्वयंपाकघरात गेले आणि ताजा चहा बनवायला सुरुवात केली. दुसरीकडे श्वेता आणि तिच्या खोलीतून तयार होऊन बाहेर आली. तिने आपले सर्वात चांगले कपडे घातले होते आणि चेहऱ्यावर पूर्ण मेकअप होता. ती पार्लरमधून तयार होऊन आली होती. सामान्यतः मुली लग्नाच्या दिवशी अशा तयार होतात, पण श्वेता तर स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमासाठीही नवरीसारखी नटली होती. मी चहाचा ट्रे तयार केला आणि तो श्वेताच्या हातात दिला. बाकी खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी सुंदर पद्धतीने ट्रॉलीवर सजवल्या आणि हळूच ढकलत पाहुण्यांसमोर घेऊन गेले. दिवाणखान्यात 4-5 लोक बसले होते. एक प्रतिष्ठित महिला होती जी डॉक्टर समर जोशी यांची आई होती. त्यांच्यासोबत आणखी एक महिला होती जी बहुधा त्यांची मावशी असावी. एक वृद्ध गृहस्थ बसले होते, जे त्यांचे वडील वाटत होते. मी पहिल्यांदा डॉक्टर समर यांना पाहिले.
ज्यांची उंची चांगली होती आणि व्यक्तिमत्वात गांभीर्य तसेच सभ्यता होती. त्यांनी साधा पण सुबक पोशाख परिधान केला होता आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच रुबाब होता. मला एका क्षणासाठी हा विचार आला की जर श्वेताचे लग्न येथे झाले तर ती खरोखरच खूप नशीबवान ठरेल. मी नजर झुकवून ट्रॉली पुढे करू लागले. इतक्यात त्यांच्या आईने हसून विचारले, बहीण, सर्वांची ओळख तर तुम्ही करून दिली, पण ही मुलगी कोण आहे? माझ्या मामीने एक क्षणही न विचारता उत्तर दिले, ही घरची नोकराणी आहे. हा शब्द ऐकताच माझे पाऊल जणू तिथेच थांबले आणि हृदयाच्या आत काहीतरी तुटल्यासारखे झाले. मी माझे डोके आणखी झुकवले. इतक्यात मामांनी लगेच परिस्थिती सांभाळली आणि म्हणाले, नोकराणी नाही, ही माझ्या दिवंगत बहिणीची मुलगी आहे. बिचारी अनाथ आहे आणि आमच्यासोबत राहते. सकाळपासून सर्व कामात व्यस्त आहे, त्यामुळे तिची अशी अवस्था झाली आहे. त्यावर त्यांच्या आईने सहानुभूतीने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, अच्छा. डॉक्टर समर यांनीही एक नजर माझ्याकडे पाहिले. तेव्हा मी लगेच नजर झुकवली, कारण मला कोणाच्याही डोळ्यात पाहण्याची सवयच राहिली नव्हती. त्यांच्या आईने मऊ आवाजात विचारले, बाळा, तू काय करतेस? मी हळूच उत्तर दिले, मी काही करत नाही, फक्त घराची कामं करते. त्यांनी पुन्हा विचारले, अच्छा, हे सर्व जेवण आणि या सर्व गोष्टीही तूच बनवल्या आहेत का? मी मामीच्या भीतीने लगेच नकार दिला आणि म्हटले, नाही, हे सर्व श्वेताने बनवले आहे. माझ्या उत्तरानंतर त्यांनी शांतपणे श्वेताकडे पाहिले. श्वेता खुर्चीवर बसली होती आणि तिच्या हाताला लांब लांब कृत्रिम नखे लावलेली होती. अशा नखांसोबत पेट मळणे तर दूरची गोष्ट, साधे काम करणेही सोपे नव्हते. खोलीत काही क्षणाची शांतता पसरली. कोणी काही बोलले नाही, पण मला जाणवत होते की समोर बसलेले समजूतदार लोक सर्व काही समजत आहेत. मामीने कदाचित हे ओळखले आणि त्यांनी लगेच कडक आवाजात सांगितले, अंकिता, जाऊन माझा सूट इस्त्री कर, मलाही तो घालायचा आहे. मी वेदनेने भरलेला श्वास घेतला आणि हळूहळू चालत इस्त्रीच्या स्टँडजवळ पोचले. चालताना नकळत माझा एक हात कमरेवर होता, कारण सरळ चालणेही कठीण होत होते. इस्त्रीचा स्टँड दिवाणखान्यापासून काही अंतरावर होता, पण तिथे बसलेल्या लोकांची नजर तिथे सहज पोचू शकत होती. मी कपडे इस्त्री करू लागले तेव्हा माझे हात वाईट रीतीने कापत होते. इतका वेळ सतत काम केल्यानंतर शरीरात ताकद उरली नव्हती आणि त्यातच किडनीच्या बाजूने उठणारी वेदना मला हैराण करत होती. कदाचित डॉक्टर समर यांनी माझी अवस्था पाहिली होती आणि ते शांतपणे माझ्याकडे पाहत होते, जणू एखाद्या रुग्णाच्या स्थितीचा अंदाज लावत असावेत. तिकडे दिवाणखान्यात त्यांच्या आईने हसून श्वेताला विचारले, बाळा, तुला घराची कामे करण्याचा छंद आहे का? श्वेताने हलकेच हसून उत्तर दिले, मला काय गरज आहे घराची कामे करण्याची, आणि घराची कामे तर नोकर करतात. तिने ही गोष्ट अगदी सामान्य पद्धतीने सांगितली होती. खोलीत एका क्षणासाठी पुन्हा शांतता पसरली. मला फक्त इतकेच ऐकू आले, कारण माझे डोके चक्रावत होते आणि डोळ्यासमोर अंधारी येत होती. इस्त्री माझ्या हातात होती, पण मला जाणवत होते जणू जमीन माझ्या पायाखालून सरकत आहे. अचानक माझ्या डोळ्यापुढे पूर्ण अंधार आला. जेव्हा मला पुन्हा शुद्ध आली तेव्हा जळण्याचा वास माझ्या नाकात आला. मी घाबरून खाली पाहिले तर इस्त्री एकाच ठिकाणी थांबली होती आणि मामीच्या महागड्या सूटचा एक भाग जळाला होता. माझा रंग उडाला आणि हृदय जोरात धडधडू लागले. मी जाणत होते की बालपणापासून आजपर्यंत जेव्हा कधी माझ्याकडून काही चूक झाली होती तेव्हा मामीने मला कधीच माफ केले नव्हते. मी अजून काही बोलणारच होते की मामीची नजर जळालेल्या कपड्यांवर पडली. त्या रागाने वेगाने माझ्याकडे आल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर क्रोध स्पष्ट दिसत होता. पाहूनही आश्चर्याने तिकडे पाहू लागले. मामीने काहीही न ऐकता माझ्या तोंडावर जोरात एक थप्पड मारले. मी स्वतःला सांभाळू शकले नव्हते की दुसरी थप्पडही माझ्या गालावर बसली. त्या ओरडत म्हणाल्या, मूर्ख अपशकुनी, तुझे लक्ष कुठे होते? माझा 30,000चा सूट जळवून टाकलास. पूर्ण खोली शांत झाली होती आणि कोणालाही अशी अपेक्षा नव्हती की पाहुण्यांसमोरही त्या माझ्याशी असा अमानुष व्यवहार करतील. मी आपल्या जळणाऱ्या गालावर हात ठेवून शांत उभी होते आणि माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. वेदना फक्त थप्पडची नव्हती, तर वेदना या गोष्टीची होती की माझी इज्जत पुन्हा एकदा सर्वांसमोर धुळीस मिळवली गेली होती. 2 थप्पड मारल्यानंतरही मामीचा राग शांत झाला नव्हता. त्यांनी रागाने माझा हात पकडला आणि पूर्ण ताकदीने मला धक्का दिला. माझे पाय आधीच लटपटत होते आणि शरीरात इतकी हिंमत नव्हती की मी स्वतःला सांभाळू शकेल. मला वाटले की आता मी थेट जमिनीवर पडणार, पण फरशीवर पडण्यापूर्वीच 2 मजबूत हातांनी मला सावरले. पूर्ण खोलीची नजर एकाच वेळी त्या बाजूला वळली. ते डॉक्टर समर जोशी होते, ज्यांनी मला पडू दिले नाही. त्यांनी एका हाताने माझा खांदा सांभाळला आणि दुसऱ्या हाताने मला आधार देऊन सरळ उभे केले. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. त्यांनी मामीकडे पाहून गंभीर आवाजात म्हटले, आंटी, तुम्ही आपल्याच घरातील एका मुलीसोबत असा व्यवहार करत आहात आणि शेवटी तिचा गुन्हा तरी काय आहे? मामीचा राग एका क्षणात मऊ पडला आणि त्या लगेच सूर बदलत म्हणाल्या, नाही बेटा, मला फक्त राग आला होता, कारण तुम्हीच सांगा, माझा 30,000चा सूट जळाला.
डॉक्टर समर यांनी आवाज न वाढवता शांतपणे म्हटले, तुमचा 30,000चा सूट या मुलीच्या स्वाभिमानापेक्षा जास्त मौल्यवान असू शकत नाही. खोली शांतता पसरली आणि मामीकडे या गोष्टीचे काहीच उत्तर नव्हते. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि शरीर थरथर कापत होते. अचानक माझ्या कानातले आवाज मंद होऊ लागले आणि सर्व काही धुंद जाणवू लागले. डॉक्टर समर यांनी लगेच म्हटले, हिची तब्येत खूप खराब आहे. पुढच्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला आणि मी बेशुद्ध झाले. नंतर मला सांगण्यात आले की मी बेशुद्ध होताच त्यांच्याच हातामध्ये पडले होते. त्यांनी मला लगेच दोन्ही हातांनी सावरले आणि खूप काळजीपूर्वक मला उचलून खोलीच्या आत घेऊन गेले. त्यांना माहीत नव्हते की माझी खोली कोणती आहे, म्हणून त्यांनी मला चुकीने श्वेताच्या खोलीतील खाटेवर झोपवले. कदाचित हे चांगलेच झाले, कारण जर त्यांनी वरच्या 3ऱ्या मजल्यावर बनवलेली ती छोटी स्टोर रूम पाहिली असती जिथे मी राहत होते, तर नक्कीच ते थक्क झाले असते. ती खोली कोणत्याही माणसाच्या राहण्याची नाही, तर अडगळीचे सामान ठेवण्याची जागा वाटत होती, जिथे एक छोटी खाट, एक जुने कपाट आणि कोणतीही खिडकी किंवा हवेची सोय नव्हती. तिकडे डॉक्टर समर वेगाने बाहेर पडले आणि आपल्या गाडीतून मेडिकल बॅग घेऊन आले. ते डॉक्टर होते, त्यामुळे आवश्यक वैद्यकीय सामान नेहमी त्यांच्या गाडीत असायची. त्यांनी माझी तपासणी केली, नाडी पाहिली, रक्तदाब तपासला आणि गरजेनुसार प्रथम उपचार केले. त्यांची आई देखील माझ्या उशाशी बसून राहिली आणि वारंवार माझ्या कपाळावरून मायाळपणे हात फिरवत राहिली. अंदाजे 1.5 तासानंतर माझे डोळे हळूच उघडले. सर्वात आधी मला छत दिसले आणि फिरून खोलीत उभे असलेले सर्व लोक दिसले. मी घाबरून उठण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा डॉक्टर समर यांची आई लगेच माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी मायेने म्हटले, बाळा आराम कर, उठू नकोस. मी नजर उचलून सर्वांना पाहिले. डॉक्टर समर माझ्याजवळ उभे होते आणि त्यांनी गंभीरपणे सांगितले, अजूनही हिची अवस्था ठीक नाही. हिची तातडीने तपासणी करावी लागेल. माझा अंदाज आहे की किडनीच्या बाजूला काहीतरी गंभीर समस्या आहे, म्हणूनच चेहरा इतका पिवळा पडला आहे. मी लगेच हळूच म्हटले, नाही, मी अगदी ठीक आहे. हे सांगताना अचानक माझी नजर मामीवर पडली आणि त्या माझ्याकडे अशा नजरेने पाहत होत्या, जणू शांतपणे धमकी देत असाव्यात की जर माझ्या इच्छेविरुद्ध एक शब्दही बोललीस तर हे लोक गेल्यानंतर तुझी खैर नाही. मी घाबरून शांत झाले. तेव्हा डॉक्टर समर यांनी खंबीर आवाजात म्हटले, नाही, उपचार करणे गरजेचे आहे. यापूर्वी की मी काही बोलणार, मामी म्हणाल्या, अरे नाही बेटा, आताही ठीक आहे, फक्त काम करता करता थकली होती. मी हिला औषध देऊन टाकेन. तुम्ही लोक अजिबात काळजी करू नका. डॉक्टर समर यांनी एक क्षण आपल्या आईकडे पाहिले आणि मग अत्यंत शांतपणे म्हणाले, ते कामही होऊन जाईल, पण मी एक दुसरी गोष्ट सांगू इच्छितो. खोलीत उपस्थित असलेले सर्व लोक शांत झाले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, मी तुमच्या मुलीशी म्हणजेच श्वेताशी नाही, तर तुमच्या या भाचीशी म्हणजे अंकिताशी लग्न करू इच्छितो. मी निर्णय घेतला आहे आणि मला हीच मुलगी पसंत आहे. हे ऐकताच माझा श्वास जणू रोखला गेला आणि मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. मामीचे डोळे मोठे झाले आणि श्वेताच्या चेहऱ्याचा रंग उडाला. डॉक्टर समर यांच्या आईने हसत आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला आणि होकारार्थी मान हलवली. म्हणजेच त्यांनाही आपल्या मुलाचा हा निर्णय पूर्णपणे मान्य होता. श्वेता रागाने उभी राहिली आणि म्हणाली, खड्ड्यात जा तुम्ही सर्व. आणि हे बोलून ती वेगाने दुसऱ्या खोलीत निघून गेली. खोलीत एका क्षणासाठी पुन्हा शांतता पसरली. मग डॉक्टर समर यांच्या आईने मामीकडे पाहून अत्यंत गंभीरपणे म्हटले, बहीण, या मुलासोबतचा तुमचा व्यवहार आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि आता ही आमची अमानत आहे. माझा मुलगा नक्कीच मोठा डॉक्टर आहे, पण आम्ही लोक आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या सून मुलींच्या स्वाभिमानावर कधीही तडजोड करत नाही. म्हणूनच आमची एक विनंती आहे की आजच्या नंतर या मुलीसोबत वाईट व्यवहार करू नका आणि आमची इच्छा आहे की याच आठवड्यात लग्नाची तारीख ठरवली जावी, जेणेकरून ही मुलगी इज्जतीने आमच्या घरी येईल. लग्नाचा सर्व खर्चही आम्ही स्वतः करू आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मामा पुढे आले आणि त्याने आदराने म्हटले, तुम्ही काळजी करू नका. अंकिता जोपर्यंत आमच्या घरात आहे तोपर्यंत आमची जबाबदारी आहे आणि आम्ही हिला कोणताही त्रास होऊ देणार नाही. डॉक्टर समर यांनी पहिल्यांदा थेट माझ्याकडे पाहिले आणि त्यांच्या आवाजात मऊपणा होता. जेव्हा ते म्हणाले, स्वतःची काळजी घे, मग त्यांच्या आईने आपल्या मनगटातून सोन्याचे कंगण काढले आणि माझ्या हातात घालून दिले. त्यांनी माझ्या हातात शकुनाचे पैसे ठेवले आणि हसत म्हणाल्या,
आजपासून ही मुलगी आमची झाली. अशा प्रकारे एक सुंदर विधी पार पाडल्यानंतर ते सर्वजण आनंदाने तिथून रवाना झाले. जसा दरवाजा बंद झाला, मामी रागाने माझ्याकडे झेपल्या आणि असे वाटत होते जणू त्या माझा गळा दाबून टाकतील. पण मामा लगेच मध्ये आले आणि त्यांनी मामीला रोखून कडक आवाजात सांगितले, ऐकले नाहीस का तू? त्यांचे बोलणे ते सामान्य लोक नाहीत, मोठे इज्जतदार आणि खानदानी कुटुंबातील आहे. आता अंकिता त्यांची सून होणार आहे आणि खबरदार, जर आजच्यानंतर तिच्यावर हात उचललास तर. मामीने रागाने आपले डोके पिटून घेतले आणि त्या किंचाळत म्हणाल्या, हिने हे मुद्दाम केले आहे. मुद्दाम त्या लोकांसमोर नाटक केले जेणेकरून माझ्या मुलीचे स्थळ खराब व्हावे. या सर्जनची पत्नी बनण्याची हिची लायकी आहे का? मी हे लग्न कधीही होऊ देणार नाही आणि मी हिला सुखी राहू देणार नाही. मामाने पहिल्यांदा मोठ्या आवाजात कडकडून म्हटले, बस आता खूप झाले. इतकी वर्षे मी शांत राहिलो आणि तू या मुलीसोबत काय काय नाही केलेस. आता हिला सोडून दे आणि शेवटी हिलाही आपले घर बसवू दे. मग ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, चल बाळा. मी हळूच त्यांच्यासोबत दुसऱ्या खोलीत गेले. त्यांनी मला खाटेवर बसवले आणि वेदनेचे औषध आणून दिले. मग स्वतः स्वयंपाकघरात गेले आणि प्लेटमध्ये माझ्यासाठी जेवण घेऊन आले. त्यांनी म्हटले, थोडे खाऊन घे. मी जसे त्यांच्याकडे पाहिले तेव्हा जाणवले की त्यांचे डोळे ओलावले होते. काही क्षणानंतर ते खरोखरच रडू लागले. मी घाबरून म्हणाले, काय झाले मामा? त्यांनी अश्रू पुसत सांगितले, तुझी आई माझी मोठी बहीण होती आणि तिने नेहमी माझी खूप काळजी घेतली. मरण्यापूर्वी तिने माझा हात पकडून सांगितले होते की माझ्या पाठीमागे अंकिताची काळजी घे. पण मी नेहमी कामासाठी घराबाहेर राहायचो आणि मला काय माहीत होते की तुझ्यासोबत घरात इतके काही घडत आहे. आज मला माझ्या बहिणीसमोर खूप शरम वाटत आहे. पण एक वचन देतो की आता मी तुला आनंदाने निरोप देईन. मी त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि ओल्या डोळ्यांनी म्हटले, मामा, मला तुमच्याबद्दल कधीच कोणती तक्रार नव्हती, कारण तुम्ही माझ्याशी नेहमी चांगले वागलात. माहीत नाही त्या लोकांना काय घाई होती किंवा कदाचित त्यांनाही काळजी होती की त्यांच्या गेल्यानंतर माझ्यासोबत पुन्हा वाईट व्यवहार होऊ नये. म्हणूनच त्यांनी लवकरात लवकर विवाह करण्याचा निर्णय घेतला. फक्त 1 दिवसानंतरच डॉक्टर समर यांच्या आईने मामांना फोन केला. त्यांनी प्रेमळ आवाजात म्हटले, भाऊजी, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर याच शुक्रवारी लग्न कार्याची व्यवस्था करून घेऊया, कारण हॉटेलचे बुकिंगही झाले आहे आणि बाकी तयारीही जवळपास पूर्ण आहे. मामांनी आनंदाने होकार दिला. शुक्रवारचा दिवस आला. मी अतिशय साध्या पण सुंदर कपड्यांमध्ये तयार झाले. मनात एक वेगळीच घबराटही होती आणि शांतताही. मला आजही विश्वास बसत नव्हता की काही दिवसापूर्वीपर्यंत मी याच घरात एक ओझे समजली जात होते आणि आज माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आला होता. विवाहस्थळ खूप सुंदर पद्धतीने सजवले होते. हॉलमध्ये पांढऱ्या आणि सोनेरी फुलांची सजावट होती आणि मऊ प्रकाश पूर्ण वातावरणात पसरला होता. पुरोहित आले आणि वैदिक मंत्रोच्चारात विवाह विधी सुरू झाले. मी धडधडत्या हृदयाने सप्तपदींचे विधी पूर्ण केले. अशा प्रकारे मी डॉक्टर समर जोशी यांची धर्मपत्नी बनले. लग्नाचा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने झाला होता, कारण त्या लोकांनी आधीच सांगितले होते की मुख्य सोहळा स्वागत समारंभाच्या दिवशी खूप भव्य पद्धतीने केला जाईल. पाठवणीनंतर मी माझ्या सासरी आले, जिथे प्रत्येक गोष्ट अत्यंत सुबकतेने सजवली होती आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. मग ते मला समर यांच्या खोलीत घेऊन गेले. खोली खूप सुंदर होती. सुंदर फर्निचर, स्वच्छ वातावरण आणि हलका सुवास यामुळे प्रत्येक गोष्ट शांततेचा अनुभव देत होती. मी शांतपणे खाटेच्या कडेला बसले. काही क्षणानंतर दरवाजा हळूच उघडला आणि समर आत आले. त्याने हसत माझ्या जवळ येऊन हळूच माझा हात आपल्या हातात घेतला आणि मग मोठ्या प्रेमाने तो हात आपल्या डोळ्यांना लावला. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. ते हसत म्हणाले, तू आज खूप जास्त सुंदर दिसत आहेस. मी लगेच नजर झुकवली आणि हळूच म्हटले, मी सुंदर नाही, मी तर सावळी आहे. ते हलकेच असले आणि त्यांनी विचारले, तुला हे कोणी सांगितलं? मी हळूच उत्तर दिले, माझ्या मामीने. त्यांनी मायेने सांगितले, ज्या स्त्रीने आयुष्यभर तुझ्यावर अन्याय केला, तू आजही तिच्या गोष्टीवर विश्वास ठेवतेस? आणि मग हसत म्हणाले, कधीतरी आरशात स्वतःला माझ्या नजरेनेही पाहण्याचा प्रयत्न कर. मी गप्प राहिले आणि काही वेळानंतर हिम्मत करून विचारले, तुम्ही मला का पसंत केले आणि असे काय पाहिले तुम्ही माझ्यामध्ये? ते खुर्ची खेचून माझ्यासमोर बसले आणि म्हणाले, तू मला पहिल्याच नजरेत आवडली होतीस. तुझ्या व्यक्तिमत्वात एक वेगळी शांतता होती आणि तुझी सादगी, तुझा संयम, तुझा अंदाज हे सर्व मला आवडले. मग हसत म्हणाले, आणि हो, एक गोष्ट आणखीही पाहिली होती. मी आश्चर्याने विचारले, काय? ते म्हणाले, तुझ्या चुलत बहिणीचा अहंकार आणि उद्धटपणा. खरे सांगू तर कोणताही समजूतदार माणूस अशी जोडीदार इच्छिणार नाही, जी प्रत्येक वेळी गर्वात राहील. मी एक कौटुंबिक माणूस आहे आणि मला अशी पत्नी हवी होती, जी माझ्या घराला घर बनवेल. माझ्या आईनेही मला हळूच सांगितले होते की मला तर सर्व काही अंकितामध्येच आवडले आहे. म्हणून जेव्हा मी तुझे नाव घेतले तेव्हा आईने लगेच माझे बोलणे मान्य केले. त्यांनी माझ्याकडे निरखून पाहिले आणि म्हणाले, पण एक गोष्ट आहे, आज तू आनंदी दिसत नाहीस. मी हळूच म्हटले, मला अजूनही विश्वास बसत नाही की हे सर्व सत्य आहे.
ते हसून म्हणाले, काही हरकत नाही, हळूहळू विश्वासही बसेल, काळजी करू नकोस. मग त्यांनी एक छोटासा सुंदर डबा उघडला, ज्यामध्ये हिऱ्याची एक अत्यंत सुंदर अंगठी ठेवली होती. त्यांनी प्रेमाने माझ्या बोटात ती अंगठी घालून दिली आणि मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिले. त्याने हळूच माझ्या कपाळावर हात ठेवला आणि लगेच म्हणाले, अजूनही तुला हलकासा ताप आहे आणि तू पूर्णपणे ठीक नाहीस. असे करूया की तू जाऊन आरामदायी कपडे घालून ये आणि मग येऊन शांतपणे झोप, कारण औषधही घ्यायचे आहे. मी म्हटले, नाही, मी ठीक आहे. तर ते हसून म्हणाले, अच्छा, जर खरंच ठीक असशील तर मग काय करायचे? मी लाजून गप्प राहिले. तेव्हा ते हसून उठले, मी तर मस्करी करत होतो, आधी कपडे बदलून ये. मी कपडे बदलून परत आले तर ते आधीच औषध आणि पाणी ठेवून बसले होते. ते मला औषध दिले आणि मी शांतपणे खाऊन घेतले. मग त्यांनीच खाटेवर बसताना आपला एक हात माझ्याकडे पसरवला आणि मी थोडी संकोचले. त्यांनी हसत हळूच मला आपल्या जवळ केले आणि माझे डोके आपल्या खांद्यावर टेकवले. मग अत्यंत मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरत म्हणाले, शांतपणे झोप, कारण यावेळी तुझी तब्येत सर्वात जास्त महत्त्वाची आहे. उद्याही आराम करू आणि परवा आपला रिसेप्शन सोहळा आहे. तोपर्यंत तू अगदी फ्रेश होऊन जाशील. त्यांच्या गोष्टी ऐकून माझ्या मनात अनेक वर्षापासून साठलेले दुःख जणू वितळू लागले आणि अचानक माझे अश्रू त्यांच्या हातावर पडले. त्यांनी हलकेच हसून म्हटले, अरे, हा पाऊस कुठून सुरू झाला? मी रडत म्हटले, पाऊस नाही होत, मी रडत आहे. त्यांनी मऊपणाने विचारले, का? तर मी ओल्या डोळ्याने म्हटले, बस, विश्वास बसत नाही आहे, कारण मला तर वाटत होते की माझे पूर्ण आयुष्य असेच निघून जाईल. त्यांनी माझे अश्रू पुसले आणि हसून म्हणाले, अजून तर तुला खूप चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे बाकी आहे. फक्त काळजी करणे सोडून दे. कधी माझा डोळा लागला हे समजलेच नाही आणि कदाचित अनेक वर्षानंतर मी इतकी शांत झोपले होते. सकाळी दरवाजावर हलकीशी थाप पडली आणि मी डोळे उघडले तर माझी सासू हातात नाश्त्याची ट्रे घेऊन उभी होती. त्या स्वतः खोलीच्या आत आल्या आणि माझ्याजवळ बसून म्हणाल्या, कशी आहेस बाळा? आत्ता तब्येत कशी आहे? इतक्यात माझी मावस सासू देखील आत आली आणि तिनेही मोठ्या प्रेमाने म्हटले, आता तर खूप बरी दिसत आहे. देव तुला नेहमी आनंदी ठेवो. मला या सर्वांचे प्रेम पाहून वारंवार हेच जाणवत होते की कदाचित खरोखरच माझे आयुष्य बदलले आहे. मी पूर्ण दिवस आराम केला आणि औषध वेळेवर घेत राहिले, ज्यामुळे संध्याकाळपर्यंत तापही उतरला आणि शरीरात बरीच ताकद परत आली. पुढच्या दिवशी आमचे रिसेप्शन होते आणि माझ्यासाठी चंदेरी रंगाचा अत्यंत सुंदर लेहंगा आला होता. जेव्हा मी तयार झाले आणि आरशासमोर उभी राहिले तेव्हा मला पहिल्यांदा जाणवले की कदाचित मी खरोखरच वाईट दिसत नाही. या सोहळ्यासाठी शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये भव्य व्यवस्था केली गेली होती, जिथे हॉल सुंदर दिव्यांनी आणि फुलांनी सजवला होता. शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित केले होते. मामा सोहळ्यात आले, पण मामी आणि श्वेता आल्या नाहीत. मला आधीच अंदाज होता की त्या नाराज असतील, पण त्यांच्या येण्याने न जाणे माझ्या आनंदावर काही फरक पडत नव्हता. मामांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. अशा प्रकारे प्रेम, आशीर्वाद आणि आनंदाच्या वातावरणात आमचा रिसेप्शन सोहळाही खूप चांगल्या पद्धतीने संपन्न झाला. अशा प्रकारे माझ्या आयुष्याची सुरुवात समरसोबत झाली आणि मी मनातून आनंदी होते. मला असे जाणवत होते जणू अनेक वर्षाच्या काळोख्या रात्रीनंतर अखेर माझ्या आयुष्यात सकाळ उगवली आहे. या घरात प्रत्येक व्यक्ती मला मान देत होती, पण कदाचित काही लोकांना माझा आनंद सहन होत नव्हता. लग्नाला फक्त एक आठवड्यात झाला होता की एक दिवस टपालाने समरच्या नावाने एक पत्र आले. समरने लिफाफा उघडला आणि शांतपणे वाचू लागला. मी त्यावेळी खोलीत नव्हते, पण नंतर मला समजले की त्या पत्रात माझ्याबद्दल खूप वाईट आणि खोट्या गोष्टी लिहिलेल्या होत्या. लिहिणाऱ्याने इथपर्यंत लिहून दिले होते की माझी आई कोणतीही चांगली महिला नव्हती आणि मी बेकायदेशीर अपत्य आहे. हे वाचूनही समरच्या चेहऱ्याचे भाव बदलले नाहीत. ना त्याने राग केला, ना मला कोणताही प्रश्न विचारला. त्याने शांतपणे ते पत्र दुमडले आणि कपाटात ठेवून दिले, जणू ते एक बिनमहत्त्वाचे कागद असावे. वेळ निघत गेला आणि साधारण 2 आठवड्यानंतर मी खोली साफ करत होते, तेव्हा योगायोगाने ते पत्र माझ्या हाती लागले. मी आश्चर्याने ते उघडले आणि जशा जशा मी ओळी वाचत गेले माझे हात कापू लागले. मी लगेच ते पत्र घेऊन समरकडे गेले आणि विचारले, हे सर्व काय आहे आणि हे पत्र तुमच्याकडे कधी आले होते? त्याने शांतपणे माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, कुठून तरी आले होते, माझ्या नावाने. मी ओल्या डोळ्यांनी म्हटले, यामध्ये तर माझ्याबद्दल आणि माझ्या आईबद्दल इतक्या वाईट गोष्टी लिहिल्या आहेत. माझी आई तर अतिशय सात्विक स्त्री होती, त्यामुळे हे सर्व खोटे आहे. समरने माझ्या हातातून ते पत्र घेतले आणि हसून म्हणाले, मलाही माहीत आहे की हे सर्व खोटे आहे आणि कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणा केला आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. जर मला या पत्रातील एकाही गोष्टीवर विश्वास असता तर सर्वात आधी मी तुझ्याशी बोललो असतो, पण मला यात लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीने काही फरक पडत नाही.
मी सुटकेचा श्वास घेतला आणि माझ्या हृदयाचे ओझे जणू एका क्षणात हलके झाले. समरची ड्युटी खूप व्यस्त असायची, कारण तो मुख्य हार्ट सर्जन होता आणि कधीकधी आणीबाणीची परिस्थिती येत असे. याच कारणामुळे अजून आम्हाला कुठे बाहेर फिरण्याची जास्त संधी मिळाली नव्हती. पण जेव्हा कधी त्याला काही तासांची सुट्टी मिळत असे, तो मला नक्कीच सांगायचा की चल आज कुठे जाऊया. कधी आम्ही फिरत असो, कधी चांगल्या ठिकाणी बसून आईस्क्रीम खात असो, तर कधी फक्त गाडीमध्ये शहराच्या रस्त्यांवर शांतपणे फिरत राहायचो. जे काही तास देखील माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद असायचे. मला हे माहीत नव्हते की नशीब अजून माझी एक दुसरी परीक्षा घेणार आहे आणि आज तो दिवस होता. ज्या दिवशी आमच्या घरी ते फोटो पोचले होते ते AIच्या मदतीने बनवले गेले होते, पण त्या फोटोंनीही समरच्या विश्वासाला जराही हलवले नाही. त्यांनी ते पाहिले आणि शांतपणे एका बाजूला ठेवून मला मिठी मारली. तसेच फक्त इतकेच म्हटले की माझ्या हृदयात तू राहतेस आणि कोणत्याही खोट्या गोष्टीला तिथे जागा नाही. रात्र गडद झाली होती आणि खोलीतील दिवे विझले होते. समर दिवसभराच्या थकव्यानंतर गाढ झोपला होता आणि मी जागी होते. मी शांतपणे त्याचा चेहरा पाहत होते आणि माझ्या मनात एकच प्रश्न वारंवार येत होता की शेवटी कधीपर्यंत तो या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. कारण शेवटी तोही एक माणूस आहे. जर एखाद्या दिवशी त्याच्या मनातही संशय निर्माण झाला तर, एखाद्या दिवशी त्याने लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर, हे विचार करता करता माझे डोळे ओलावले. पण मला हे माहीत नव्हते की आमच्या प्रेमाची खरी परीक्षा तर आत्ता सुरू होणार होती. या दरम्यान आमचे आयुष्य शांततेत जात होते. पण एक दिवस अशी बातमी मिळाली ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकवली. सकाळची वेळ होती जेव्हा मामांच्या घरातून फोन आला. फोन ऐकताच समरच्या चेहऱ्याचा रंग बदलला. त्यांनी काही क्षण शांतपणे बोलणे ऐकले आणि मग हळूच फोन ठेवला. मी घाबरून त्यांच्याजवळ आले आणि म्हटले, काय झाले? सर्व काही ठीक आहे ना? त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि अत्यंत मऊ आवाजात म्हणाले, अंकिता हिम्मत ठेव, कारण मामा आता या जगात राहिले नाहीत. मला असे जाणवले जणू कोणीतरी माझ्या कानात चुकीची गोष्ट सांगितली आहे. मी लगेच म्हटले, हे कसे होऊ शकते? कालच तर ते अगदी ठीक होते. समरने माझा हात धरला आणि म्हटले, नाही, त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण ते वाचू शकले नाहीत. हे ऐकताच माझे जग जणू पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाले. समरने मला सावरले आणि आम्ही दोघे लगेच मामांच्या घरी पोचलो. घराबाहेर लोकांची गर्दी होती आणि सर्वत्र दुःखाचे वातावरण होते. मी जशी आत जाऊ लागले, मामीने मला पाहिले आणि त्यांचा चेहरा क्रोधाने लाल झाला. त्या सर्वांसमोर मोठ्या आवाजात म्हणाल्या, तू इथे का आलीस? हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. माझे पती तुझ्यामुळे या जगातून गेले आहेत आणि तू त्यांच्या मृतदेहाला हात लावणार नाहीस, तसेच त्यांचा चेहराही पाहणार नाहीस. मी धक्क्याने पाहत राहिले. माझे अश्रू सतत वाहत होते. इतक्या समोर पुढे आले आणि त्यांनी गंभीरपणे विचारले, आंटी, हे हिच्यामुळे कसे झाले? हृदयविकाराचा झटका तर अचानक कोणालाही येऊ शकतो आणि तुम्ही हा आरोप कोणत्या आधारावर लावत आहात? पण मामीकडे कोणतेही उत्तर नव्हते. त्या फक्त आरडाओरडा करत राहिल्या. मामांच्या काही नातेवाईकांनी परिस्थिती सांभाळली तेव्हा कुठे मला काही क्षणांसाठी मामांचे शेवटचे दर्शन घेऊ दिले गेले. मी हळूच त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि मनातल्या मनात प्रार्थना केली. समरने माझा खांदा हलकेच दाबला आणि म्हटले, चल अंकिता, जर आपण इथे जास्त वेळ राहिलो तर गोष्ट वाढेल आणि माझी इच्छा नाही की आजच्या दुःखद दिवशी कोणते भांडण व्हावे. मी शांतपणे त्यांच्यासोबत परत आले. वेळ हळूहळू निघत होता. दुःख कमी तर झाले नव्हते पण आयुष्य थांबलेही नव्हते. मग एक दिवस देवाने आम्हाला अशी आनंदाची बातमी दिली ज्याने पूर्ण घरात आनंद पसरवला. मला समजले की मी आई बनणार आहे. ही बातमी ऐकताच माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. समरने आनंदाने माझा हात पकडला आणि म्हणाले, पाहिलेच, देवाने एका दुःखानंतर दुसरी आनंदाची गोष्ट दिली. माझ्या सासूने मला मिठी मारली. हा या घरातील पहिला बाळ होता ज्यामुळे प्रत्येकजण येणाऱ्या छोट्या पाहुण्यासाठी योजना आखत होते. समर रोज माझ्यासाठी काही ना काही फळे किंवा ज्यूस घेऊन येत असे. ते प्रत्येक वेळी हेच म्हणायचे की आता तुला स्वतःची आधीपेक्षा जास्त काळजी घ्यायची आहे. वेळ जात राहिला आणि माझ्या बाळाच्या जन्माला अजून 3-4 महिने बाकी होते. एक दिवस अचानक मी दरवाजा उघडला तर समोर मामी आणि श्वेता उभ्या होत्या. त्या दोघांचे चेहरे आधीसारखे नव्हते आणि त्या खूप शांत तसेच गंभीर दिसत होत्या. मी त्यांना पाहून थक्क झाले. त्यांनी आत येण्याची परवानगी मागितली. तेव्हा मी त्यांना दिवाणखान्यात घेऊन आले. काही क्षण शांतता राहिली आणि मग अचानक मामीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाल्या, अंकिता, आमच्याकडून खूप चुका झाल्या आणि आम्ही आयुष्यभर तुझ्यासोबत वाईट व्यवहार केला. जर शक्य असेल तर आम्हाला माफ कर. श्वेताही शांतपणे मान झुकवून उभी होती आणि मग तिनेही हळूच सांगितले, मलाही माफ कर, कारण मीही तुला नेहमी दुःखच दिले. हे सर्व ऐकून माझेही डोळे भरून आले. मी हळूच म्हटले, मी तर नेहमी तुम्हाला माझी आई मानले होते पण तुम्हीच मला कधी आईसारखे प्रेम दिले नाही. पण मी दोघांनाही माफ केले. या दरम्यान समरही घरी आले. त्यांनी दोघांना पाहिले
आणि मग मला एका बाजूला घेऊन जाऊन हळूच म्हणाले, अंकिता, या लोकांवर लगेच विश्वास ठेवू नकोस, कारण मला त्यांचे अश्रू खरे वाटत नाहीत. मी हसून म्हटले, प्रत्येक माणसाला कधी ना कधी आपल्या चुकीची जाणीव होतेच. समरने माझ्याकडे पाहिले पण काही बोलले नाही आणि फक्त इतकेच म्हणाले, मी प्रार्थना करतो की तुझे बोलणेच खरे ठरावे. त्या दिवसानंतर मामी आणि श्वेता कधी कधी आमच्या घरी येऊ लागल्या. त्या माझ्याशी खूप प्रेमाने वागत असत, माझी विचारपूस करत असत, येणाऱ्या बाळासाठी प्रार्थना करत आणि मी जी बालपणापासून फक्त एका आईच्या प्रेमासाठी तरसत राहिले होते, मी त्यांच्या प्रत्येक हास्याला खरे समजून बसले. पुढील काळात असे झाले की जेव्हा माझ्या बाळंतपणाची वेळ आली तेव्हा पूर्ण घर काळजी आणि प्रार्थनेमध्ये व्यस्त होते. समरने लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. योगायोगाने त्यावेळी मामी आणि श्वेताही आमच्या घरी आलेल्या होत्या. त्यांनी लगेच काळजी व्यक्त केली आणि म्हणाल्या की त्याही आमच्यासोबत चालतील, जेणेकरून मदत करता येईल. आम्ही सर्वजण घाईघाईने हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. ते हॉस्पिटल समरचेच असल्याने कर्मचारी आधीच तयार होते. मला ताबडतोब लेबर रूममध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की परिस्थिती पाहता सिझेरियन करणे जास्त सुरक्षित राहील. काहीच वेळात मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. देवाच्या कृपेने मला एक सुंदर मुलगा झाला. तिकडे हॉस्पिटलच्या बाहेर सर्वांचे अभिनंदन केले जात होते, पण याच दरम्यान एक अशी धक्कादायक घटना घडली ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले. नंतर मला समजले की मामी आणि श्वेता संधी साधून माझ्या नवजात बाळाला तिथून चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यांना हे माहीत नव्हते की समर सुरुवातीपासूनच त्या दोघांवर पूर्ण विश्वास ठेवत नव्हता. त्यांच्या आधीच्या वागणुकीमुळे त्यांनी सावधगिरी म्हणून हॉस्पिटलच्या सुरक्षेवरही विशेष लक्ष ठेवले होते. जेव्हा त्याला त्यांची हालचाल संशयास्पद वाटली तेव्हा त्याने लगेच CCTV कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग पाहिले. रेकॉर्डिंग पाहताच तो एक क्षणही वाया न घालवता कर्मचाऱ्यांसह त्यांच्या दिशेने धावला. काही क्षणात हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाळाला सुरक्षितपणे मिळवण्यात आले. तिकडे जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी विचारले की माझे बाळ कुठे आहे. जेव्हा मी ऐकले की काहीतरी गडबड झाली आहे तेव्हा माझी अवस्था खराब झाली. वास्तविक झाले असे होते की श्वेता आणि माझ्या मामीने माझ्या बाळाचे अपहरण केले होते आणि त्याला हॉस्पिटलमधून बाहेर घेऊन जात होत्या, कारण माझ्या घरी मुलगा जन्माला आल्याचा द्वेष त्यांच्या मनात तसाच होता. समरने फुटेज पाहिले होते म्हणून त्याने त्यांना वेळेत रोखले व बाळाला वाचवले. नंतर चौकशी केल्यावर ही भयानक गोष्ट समोर आली की त्या या बाळाला कुठेतरी विकण्याचा कट रचत होत्या. काही क्षणानंतर दरवाजा उघडला आणि समर आत आले. ज्यांच्या कुशीत आमचा छोटासा मुलगा सुरक्षित होता ते थेट माझ्यापाशी आले आणि अत्यंत काळजीपूर्वक आमच्या मुलाला माझ्या कुशीत आणून ठेवले. मी त्याला आपल्या छातीशी लावले आणि त्या क्षणी माझ्या मनाला अशी शांतता मिळाली जी शब्दात सांगणे शक्य नाही. समरने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आता सर्व काही ठीक आहे आणि आमचा मुलगा सुरक्षित आहे. त्यानंतर त्यांनी कायद्यानुसार मामी आणि श्वेताच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चौकशी दरम्यान त्या दोघांनी रागाच्या भरात अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या ऐकून माझे हृदय तुटले. त्या क्षणी मला खात्री झाली की काही लोक तात्पुरते प्रेमाचे नाटक तर करू शकतात, पण मनात लपवलेला द्वेष एक ना एक दिवस बाहेर येतोच. त्या दिवशी मी आयुष्यातील एक खूप मोठा धडा शिकले की जे लोक वर्षानुवर्षे माणसाला फक्त त्रास देत आले आहेत त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवू नये. वेळ निघत गेला आणि आज या घटनेला 2 वर्षे झाली आहेत. आमचा मुलगा आता 2 वर्षाचा झाला आहे आणि आम्ही त्याचे नाव आरव जोशी ठेवले आहे. तो पूर्ण कुटुंबाच्या डोळ्यांचा तारा आहे. सर्वात जास्त तो आपल्या आजीचा लाडका आहे. मी आणि समरही आज आधीपेक्षा खूप जास्त आनंदी आहोत, कारण प्रत्येक कठीण प्रसंगाने आमच्या नात्याला कमकुवत करण्याऐवजी अधिक मजबूत केले. आजही जेव्हा मी कधी भूतकाळ आठवते तेव्हा मनातून एकच प्रार्थना निघते की देवाने प्रत्येक माणसाला असा जोडीदार द्यावा जो इतरांच्या बोलण्यावरही नाही तर विश्वास, प्रेम आणि सत्यावर विश्वास ठेवत असेल, कारण मजबूत नाती आरोपाने नाही तर विश्वासाने टिकून राहतात. माफ करणे खूप चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक माफ केलेला माणूस पुन्हा विश्वासाच्या पात्र असेलच असे गरजेचे नसते. आज मी माझे पती समर आणि माझा मुलगा आरव जोशी यांच्यासोबत एक शांत व सुरक्षित आयुष्य जगत आहे. आयुष्यात माफ करणे एक खूप मोठी गुणवत्ता आहे, पण विश्वास नेहमी विचार करूनच केला पाहिजे. जे नाते विश्वासावर टिकलेले असते ते प्रत्येक परीक्षेचा सामना करू शकते.